नमस्कार मंडळी, मनीषा's किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। गौरी गणपती विशेष आज आपण चंपाकळी कशी बनवायची, अगदी झटपट, किती सुंदर दिसत आहे पाहू शकता तुम्ही। अगदी झटपट बनते आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बनते, फेल देखील होत नाही। आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप मैदा घ्यायचा आहे। मैदा दाबून भरायचा नाहीये, कप मध्ये वरच्यावर घ्यायचा आहे। चिमूटभर मीठ घ्यायचं आहे। हळद मी कलर येण्यासाठी घालत आहे, तुम्ही घातली नाही तरी चालेल। अजून पोहे खायच्या चम्मचनी 2 चम्मच साजूक तूप घालायचं आहे। नॉर्मल बाहेर ठेवलेलं तूप आहे, फ्रीज मधलं किंवा गरम करून घालायचं नाहीये। आता तूप चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे छान चोळून घ्यायचं आहे। आता तूप घातल्यामुळे आपल्याला जे पीठ मळायचं आहे पाण्याने, ते पाणी खूप थोडंसं लागतं, म्हणून एक सोबत तुम्ही पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे। नॉर्मल पाणी आहे, गरम करून घ्यायचं नाहीये पाणी, किंवा थंड देखील वापरायचं नाहीये। नॉर्मल साधं पाणी आहे, थोडं थोडं घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी खूप थोडंसं पाणी लागतं, म्हणून पाणी थोडं थोडं करून घाला आणि छान मळून घ्या, नाहीतर तुम्ही पाणी जास्ती घालाल अजून चिकट पीठ होईल। चिकट पीठ होऊ द्यायचं नाहीये, कारण की आपण जे बनवणार आहोत चंपाकळी, त्यासाठी आपण सुक्क पीठ बिलकुल वापरणार नाहीये। म्हणून अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। झटपट होणारी गव्हाच्या पिठाची चकलीचा व्हिडिओ देखील मी काल अपलोड केलेला आहे। जर अजूनपर्यंत तुम्ही बघितला नसेल तर तो देखील व्हिडिओ जाऊन नक्की बघा। एकदम झटपट बनतात गव्हाच्या पिठाच्या चकली, भाजणी वगैरे काही करायला लागत नाहीये। नक्की तुम्ही ते देखील ट्राय करा। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे, परत 1 चम्मच, अजून छान मळून घ्यायचं आहे। पाहू शकता पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे, छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चंपाकळी देखील छान होतात। जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। अशा प्रकारे आपले पीठ मळून झालेलं आहे, पाहू शकता किती मऊ पीठ झालेलं आहे। आता हे चंपाकळीसाठी पाक देखील लागणार आहे। ऑलरेडी माझ्याकडे पाक बनलेला आहे, म्हणून मी पाक बनवत नाहीये। पाक बनवण्यासाठी 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे। 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये अख्खी विलायची किंवा पावडर घालू शकता, आपला पाक रेडी होतो। अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहे। आता आपण चंपाकळी तयार करूया। त्यासाठी 1 पिठाचा गोळा घ्यायचा आहे, छोट्या साईजचाच घ्यायचा आहे, खूप मोठा देखील घ्यायचा नाहीये। फुलकी करण्यासाठी आपण जेवढा पिठाचा गोळा घेतो ना, तेवढा गोळा घ्यायचा आहे। आणि 1 पुरी लाटतो तेवढी जाड आपल्याला 1 पुरी लाटून घ्यायची आहे। खूप पातळ करायची नाहीये, पातळ केली की तुमचं कडक देखील होईल चंपाकळी, अजून प्लस ते शेप जो आपण देतो तो नीट येणार नाही, म्हणून जाडसरच चपाती ठेवायची आहे। पाहू शकता दोन्हीकडनं छान लाटून घ्यायचं आहे। थोडं देखील सुक्या पिठाचा वापर करायचा नाहीये, हलक्या हाताने लाटलं जातं, सुक्क पीठ लागत देखील नाही, कारण की आपलं पीठ खूप मऊ झालेलं आहे। म्हणून पीठ मळताना काळजी घ्यायची आहे, चिकट पीठ करायचं नाहीये। नंतर सुरीच्या मदतीने अशा प्रकारे लाईन लाईन कट करायचं आहे। दोन्ही एंडिंगला करायचं नाहीये, फक्त मध्ये मध्ये करायचं आहे। अशा प्रकारे रोल करायचं आहे। नंतर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, अशा प्रकारे रोल झालं की असं हुबं पकडायचं आहे आणि मधली साईड असं उलटी फोल्ड करायची आहे। पाहू शकता तुम्ही आपली चंपाकळी तयार झालेली आहे। सुंदर असा शेप येतो, दोन्ही साईडनं नंतर दाबून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला जवळून देखील दाखवते। सगळ्या चंपाकळी अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे। आता बघू शकता तुम्ही किती सुंदर असा शेप आलेला आहे। अशा प्रकारे सगळ्या करून घ्यायच्या आहे। सुक्क पिठाचा वापर करायचा नाहीये। पण आता तेल गरम करत ठेवलं होतं, पाहू शकता 1 गोळा टाकला की फक्त बबल्स यायला पाहिजे, पीठ वर यायला नाही पाहिजे, एवढंच आपल्याला तेल गरम करायचं आहे। कडकडीत तेल गरम बिलकुल करायचं नाहीये। आता त्यामध्ये 1 करून सगळ्या चंपाकळी सोडून द्यायच्या आहे।
जेवढा तुमच्या कढईमध्ये बसतील तेवढाच सोडा, नाही तर एक सोबत सगळ्या तळल्या की शेप चेंज होईल. अशा प्रकारे मी 4 तळून घेत आहे. आता दुसरी साईडनं देखील फ्राय करत आहे. खूप बारीक फ्लेमवर देखील फ्राय करायचं नाही आहे आणि फास्ट फ्लेमवर देखील नाही. मीडियम फ्लेमवर 2-3 मिनटं करायचं आहे आणि नंतर गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे. बारीक फ्लेमवर कराल तर खूप तेलकट होतील तुमच्या चंपाकली, म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवरच फ्राय करायचं आहे, कारण की आतमध्ये देखील कुक होतात. अशा प्रकारे आपल्या फ्राय झालेल्या आहे. पाहू शकता तुम्ही, सुंदर असा कलर देखील आलेला आहे. आता आपण सगळ्या चंपाकली काढून घेऊया. आता हे आपल्याला पाकामध्ये घालायचं आहे. पाक गार नाही पाहिजे, थोडासा कोमट पाकामध्ये घालायचा आहे किंवा गरम पाकामध्ये घालायचं आहे. थंड पाकामध्ये बिलकुल घालायचं नाहीये. पाकामध्ये घातलं की 2 मिनिटात काढायचं आहे. खूप सारा वेळ ठेवायचं नाहीये पाकामध्ये. एकदम सुंदर लागतात आणि सुंदर दिसतात देखील. नक्की तुम्ही देखील ट्राय करा. अशा प्रकारे गरम पाकामध्ये घालायचं आहे आणि 2 मिनिटामध्ये काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला चंपाकळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कशा झालेल्या आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता चंपाकली पाकातनं देखील काढून झालेल्या आहे. ड्रायफ्रुट्सनी त्याला सजवायचं आहे, ऑप्शनल आहे ते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाबा.